वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला राजुरा तालुक्यात अटक। मध्य प्रदेशातील या बहेलिया टोळीनं 2013 ते 2015 या दरम्यान विदर्भात किमान 19 वाघांच्या शिकारी केल्याचा संशय। अमरावती शहरासह जिल्हाभरात भटक्या श्वानांची संख्या वाढली। भटक्या श्वानांकडून अनेकांना चावा। 2017 पासून बंद असणारी निर्बीजीकरणाची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी। उजनीवरून सोलापूरला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे माढ्यातील शिराळ गावच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान। अधिकाऱ्यांना सांगून देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप। परभणी बसपोर्टचं काम हे आता अंतिम टप्प्यात, तर लवकरच परभणीकरांना मिळणार नवीन बसपोर्ट्स। तर गेल्या 4 वर्षांपासून बसपोर्ट्सचं हे काम सुरू। परभणीच्या जिंतूरमधील दूधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन। खरीप हंगामातील 25% अग्रिमसाठी बेमुदत धरणे आंदोलन। रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाची कारवाई। मंत्री नितेश राणे यांच्या दौऱ्यानंतर धडक कारवाई। शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर। नागपूर शहरातील 500हून अधिक सीसीटीव्ही गेल्या 1 महिन्यापासून बंद, तर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलीस तपासात अडचण। सर्व सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्याची नागपूरकरांची मागणी। सोलापूरच्या करमाळामध्ये उजनी जलाशयात मत्स्यबीज संचयन उपक्रम। उजनी जलाशयामध्ये 2 लाख मत्स्यबीज सोडण्यात आले, तर याचवेळी मत्स्यबीज विभागाचे अधिकारी, मच्छीमार संघटनेचे सदस्य, व्यावसायिक आणि केतूर ग्रामस्थांची उपस्थिती।